माझे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्ष ओलांडून गेले तरी सुद्धा आजही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की आपल्या मुखातून जे नाव कधी बाहेर पडतं ते आपल्यालाच कळत नाही. कारण 350 वर्षापूर्वी प्रत्येक मावळा लढण्यासाठी मरण्यासाठी तयार होता. कारण की तिथला राजा रयतेसाठी कष्ट करत होता. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. त्याच राजाने रयतेकडून रयतेसाठी लोक कल्याण राज्य निर्माण केलं. ज्या देशात एका भाकरीच्या तुकड्यासाठी माणूस विकला जायचा पण त्याला विकत घेणारा कोणी नव्हता, अशा राज्यात अशा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. हा इतिहास आहे माझ्या राजांचा. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी शुभांना जन्म दिला. त्यांना घडवलं, वाढवलं, उत्तम शिक्षण दिलं. समाजकारण, राज्यकारण, अर्थकारण, विज्ञानवादी ज्ञान दिले. त्यांनी संकटावर मात करण्यास शिकवला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार का महत्त्वाचे आहेत? कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची ताकद काय करू शकते ते आपल्याला इतिहास वाचल्यावर आणि ऐकल्यावरच कळेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा आपल्यालाच पुढे घेऊन जायचा आहे. प्रत्येक घरात एक छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला हवे. कारण गरज आहे समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आणि शिकवणीची. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवण घेतली म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी होत गेले. चांगली शिकवण माणसाला योग्य मार्ग दाखवते. यशस्वी होण्यासाठी जिद्द, धैर्य, सामर्थ्य, बुद्धी, कौशल्य, चातुर्य या गोष्टींची गरज असते. इतिहास हा नुसता लिहिला जात नाही तर तो वाचण्यासाठी आणि घडवण्यासाठी मदत करत असतो. प्रत्येक घडून गेलेली गोष्ट त्यात जमा होत असते. मग ती चांगली असो की वाईट, फक्त तुम्ही काय घ्यायचं का आत्मसात करायचं ते आपल्याला समजले पाहिजे. लहानपणापासून चांगली गोष्टही आली पाहिजे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला काय शिकवतो? तो इतिहास आपल्याला हक्काने जगायचं, आपल्या मातीसाठी, माणसासाठी लढायला शिकवतो. कितीही येऊ दे संकट, हार मानायची नाही. शांत डोक्याने केलेला विचार कधी वाया जात नाही. एका वेळेस हरलो तरी चालेल पण हिंमत सोडायची नाही. संकटावर धैर्याने समोर जायचं असते. हल्लीच्या तरुण पिढीला कशाचं गांभीर्यच राहिलं नाही. थोडेसे मागे पहा कधीतरी, कदाचित विसरलेली वाट सापडेल पुन्हा. अन्याय, अत्याचार विरोधात लढले पाहिजे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही आई बहिणीवर अन्याय, अत्याचार होऊ दिला नाही. आपण पाहतो परिस्थिती वाईट आहे. चांगले विचार नेहमी उत्तम, अयोग्य त्रासापासून दूर ठेवतात. आपल्यासाठी या महापुरुषांनी खूपच मोठा विचारांचा खजिना ठेवला आहे. तो फक्त आपल्याला जीवनात उपयोग करायचा आहे आणि आयुष्यभर आनंदाने, यशस्वीने, आत्मविश्वासाने जगायचं आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली. खान 2 पाय पुढे गेला, हात फैलावले. आव शिवाजी राजे. राजे खानाच्या मिठीत गेले. मिठ आवळी गेली. दाब पडला. राजे गुदमारले. त्याच वेळी खानाची कट्ट्या राजाच्या मस्तकावर निसटली. दगा जाणवला. वाघनखे निघाली. खुपसली खानाच्या पोटात. दगा करत खान कोसळला. त्याच वेळी कृष्णाजी भास्कर राजाच्या मस्तकावर करणार राजे बचावले. बघता बघता सात बंडा धावून आला. सात बंडाच्या दानपट्ट्याने महाराजांच्या मस्तकावर करणार जीवाच्या दानपट्ट्याने सात बंडाचा वरच्या वर हात उडवला आणि इतिहास पुटपुटला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.